नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर डी के मोरे, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, KRP कन्या महाविद्यालय इस्लामपूर. ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मागच्या व्याख्यानामध्ये आपण समग्रलक्ष्य अर्थशास्त्राचे महत्त्व आणि त्याच्या मर्यादा याबाबतची चर्चा केलेली आहे. आज तिसऱ्या व्याख्यानामध्ये आपण समग्र अर्थशास्त्रीय प्रश्न आणि चले याचा विचार करणार आहोत. आपणास माहीत आहे, समग्र अर्थशास्त्रात व्यक्तिगत घटकाचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. हे अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील समग्र आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करते. देशाच्या अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता ही तिच्या उत्पादन व खर्च करण्याच्या क्षमतेवरती अवलंबून असते. म्हणजेच हे घटक अर्थव्यवस्थेच्या कार्यक्षमतेचे निकष आहे. हे घटक राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत असतात. हे सर्व प्रश्न समग्र अर्थशास्त्राच्या कक्षेत येतात. या प्रश्नाची सोडवणूक विविध चल घटकांचा वापर करून करता येते. समग्र अर्थशास्त्रातील काही महत्त्वाचे प्रश्न आणि ते सोडवण्यासाठी वापरली जाणारी चले किंवा व्हेरिएबल्स पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील. पहिला प्रश्न बेरोजगारी व त्यासाठी वापरले जाणारे चल बेरोजगारी गुणोत्तर. बेरोजगारी हा समग्र अर्थशास्त्राच्या कक्षेतील मुख्य प्रश्न आहे. बेरोजगारीचे परिणाम राष्ट्रीय उत्पन्नावरती प्रतिकूल होतात. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था व देशातील लोकसंख्या मागासलेली राहते. सामाजिक कल्याण हे अर्थशास्त्राचे अंतिम ध्येय असते. सामाजिक कल्याणासाठी लोकांचे उत्पन्न व रोजगार वाढावा लागतो. म्हणून बेकारी कमी करून उत्पन्न वाढीस चालना देण्यासाठी आवश्यक असणारी धोरणे समग्र अर्थशास्त्राच्या साहाय्याने वापरता येतात. बेकारी म्हणजे काय? तर बेकारी म्हणजे प्रचलित वेतन दरास काम करण्याची इच्छा व क्षमता असणाऱ्यांना काम न मिळणे होय. बेकारीमुळे राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न कमी होऊन लोकांचा राहणीमान दर्जा कमी होतो. बेकारीचे प्रमाण जादा असेल तर मागणी कमी होते. त्यामुळे किंमत कमी, नफा कमी, गुंतवणूक कमी, परिणामी विविध क्षेत्राचा विकास कमी, या सर्वाचा परिणाम आर्थिक विकास कमी होत असतो. याउलट बेकारीचे प्रमाण कमी असेल तर दरडोई उत्पन्न वाढते. त्यामुळे परिणामकारक मागणीत वाढ, किमतीत वाढ, नफ्यामध्ये वाढ, गुंतवणुकीत वाढ इत्यादी विविध घटकात बदल होऊन आर्थिक विकासास चालना मिळते. बेकारी कमी करून अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार प्रस्थापित करणे आवश्यक असते. थोडक्यात आर्थिक विकास व बेकारी यांचा संबंध व्यस्त असतो. विकसित देशात
चक्रीय स्वरूपाची बेकारी आढळते. ही बेकारी परिणामकारक मागणीच्या कमतरतेतून, बचत व गुंतवणूक यांच्यातील असमतोलातून, म्हणजेच बचत ही गुंतवणुकीपेक्षा जास्त असते. परिणामी कुशल कामगारांच्या कमतरतेतून ती बेकारी निर्माण होते. अशा देशामध्ये बेकारी कमी करण्यासाठी परिणामकारक मागणीत वाढ घडवून आणावी लागते. विकसित देशात बेकारी मोठ्या प्रमाणात असते. ती हंगामी व तांत्रिक स्वरूपाची असते. अशी बेकारी मागणीच्या कमतरतेतून, भांडवलाच्या कमतरतेतून व कामगाराचा जादा पुरवठा निर्माण झाल्यामुळे किंवा निर्माण करून नष्ट करण्यासाठी कामगारांचा योग्य वापर, प्रभावी मागणीत वाढ, भांडवल निर्मितीत वाढ व गुंतवणुकीत वाढ करावी लागते. समग्र अर्थशास्त्राच्या साहाय्याने विकसित व अविकसित देशातील बेकारीचा अभ्यास करून त्याची कारणे शोधून काढली जातात व त्यावरती उपाययोजना सुचवल्या जातात. आता बेरोजगारी गुणोत्तर. बेरोजगारी गुणोत्तर म्हणजे देशातील एकूण कामगार पुरवठ्याशी बेकार असणाऱ्या कामगारांचे प्रमाण होय. हे पुढील सूत्राच्या साहाय्याने स्पष्ट करता येते. बेरोजगारी गुणोत्तर बरोबर एकूण कामगारांची संख्या भागिले एकूण कामगार पुरवठा. या गुणोत्तरास 100 ने गुणल्यास आपणास बेरोजगारी प्रमाण समजते व बेरोजगारी प्रमाणावरूनच बेकारीचे चित्र स्पष्ट होते. जेव्हा अर्थव्यवस्थेत बेकारी जादा असते तेव्हा त्याचा प्रतिकूल परिणाम राष्ट्रीय उत्पन्नावरती होऊन आर्थिक विकास मंद गतीने होतो. समग्र अर्थशास्त्रात ही समस्या सोडवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण, भांडवल पुरवठ्यात वाढ, औद्योगिक विकास, ग्रामीण विकास इत्यादी सारख्या उपाययोजना सुचवल्या जातात. दुसरी समस्या व्यापार चक्रे व किंमत पातळी. व्यापार चक्रामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन व रोजगार पातळीत बदल घडतात. अर्थव्यवस्थेतील आर्थिक घडामोडीत चक्रीय चढउतार होत असताना हे चढउतार एका पाठोपाठ येतात. म्हणजेच तेजी, घसरण, मंदी व पुनर्जीवन या अवस्था एका मागोमाग येतात. यालाच व्यापार चक्रे असे म्हणतात. तेजी व पुनर्जीवनाच्या काळात किंमत पातळी, गुंतवणूक, उत्पादन, रोजगार, उत्पन्न, मागणी, नफा इत्यादीमध्ये वाढ झालेली दिसते. याउलट घसरण व मंदीच्या काळात किंमत पातळी, उत्पादन, उत्पन्न, रोजगार, मागणी, गुंतवणूक, नफा इत्यादी घटकात घट झालेली आढळते. देशात उत्पन्न व रोजगार यामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी किंमत स्थैर्य आवश्यक असते. त्यासाठी व्यापार चक्र नियंत्रण करावे लागते
समग्र अर्थशास्त्र हे व्यापार चक्राचा सखोल अभ्यास करते व अर्थव्यवस्थेतील किंमत पातळी स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना करते. या उपायामध्ये चलनविषयक धोरण, रोजगार वाढ, वेतन वाढ, परिणामकारक मागणीत वाढ, गुंतवणुकीत वाढ इत्यादी उपाययोजना सुचवल्या जातात. त्यानंतर तिसरा घटक आर्थिक वाढ व राष्ट्रीय उत्पन्न. आर्थिक वाढ म्हणजे अधिक उत्पादन व अधिक उत्पादन क्षमता होय. आर्थिक वाढीच्या प्रक्रियेत अर्थव्यवस्थेतील साधन सामुग्री, राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न इत्यादी घटकात वाढ होते. तसेच कामगार पुरवठा, उपभोग, भांडवल, व्यापार इत्यादीमध्येही वाढ झालेली दिसते व हेच आर्थिक वाढीचे निकष मानले जातात. आर्थिक वाढ ही संकल्पना देशाच्या आर्थिक विकासाशी संबंधित आहे. आर्थिक वाढ ही विकसित देशाशी, तर आर्थिक विकास ही संकल्पना अविकसित देशाशी निगडीत आहे. आर्थिक वाढीमध्ये दीर्घकाळात देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडून येते. अर्थव्यवस्थेतील एकूण राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर किंवा दरडोई उत्पन्न वाढीच्या दरावरून आर्थिक वाढीचे मोजमाप केले जाते. दरडोई उत्पन्न वाढीचा दर हा आर्थिक वाढ मोजण्याचा चांगला निकष मानला जातो. देशाची आर्थिक वाढ ही भांडवल संचय, लोकसंख्या वाढ किंवा कामगार पुरवठा व तांत्रिक प्रगती या 3 घटकावरती अवलंबून असते. आर्थिक वाढीवरून देशातील लोकांच्या राहणीमान दर्जाची कल्पना येते. विकसित देशात आर्थिक वाढीचा दर हा उच्चतम असतो व तो कायम ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. तर अविकसित देशात उपलब्ध साधन सामुग्रीचा योग्य व कार्यक्षमतेने वापर करून पूर्ण रोजगार व आर्थिक विकासाचा दर उच्च ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. विकसित देशात आर्थिक वाढीचा उच्च दर व पूर्ण रोजगार पातळी टिकवण्यासाठी सरकारला आर्थिक धोरण, चलनविषयक धोरण, गुंतवणूक धोरण इत्यादीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करावी लागते व त्या धोरणामध्ये गरजेनुसार बदल घडवून आणावे लागतात. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट काळात किंवा एका वर्षात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांचे पैशातील मोजमाप होय. सर्वसाधारणपणे हा कालावधी एक वर्षाचा विचारात घेतलेला असतो. राष्ट्रीय उत्पन्न हे प्रवाहासारखे असते. ते कधीही संपत नाही. ते सतत निर्माण होत असते. त्यामुळे त्याचा अभ्यास आपणास करावा लागतो व हा अभ्यास समग्र अर्थशास्त्राच्या साहाय्याने करता येतो. शेवटचा घटक व्यापार तोल किंवा व्यवहार शेष. व्यवहार तोल म्हणजे एका विशिष्ट कालावधीत देशात आयात होणाऱ्या
व देशातून निर्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या दृश्य व अदृश्य वस्तू व सेवांचा हिशेब होय. यावरून आपणास एखाद्या देशाचे देणे किती व एखाद्या देशाकडून येणे किती हे समजते. जर देशाची निर्यात ही आयातीपेक्षा जास्त असेल तर व्यवहार शेष हा अनुकूल असतो, त्यामुळे त्या देशाचा फायदा होतो. याउलट जर देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असेल तर त्या देशाचा व्यवहार शेष प्रतिकूल होऊन त्या देशाचा तोटा होतो. ज्या देशांचा व्यवहार शेष अनुकूल आहे त्या देशातील चलनाचे मूल्य वाढलेले असते. या उलट व्यवहार शेष प्रतिकूल असेल तर चलनाचे मूल्य कमी होते. अविकसित राष्ट्रे व्यवहार शेष अनुकूल करण्याचा प्रयत्न करतात, तर विकसित राष्ट्रे अनुकूल असणारा व्यवहार शेष कायम टिकवण्याचा प्रयत्न करतात. समग्रलक्षी अर्थशास्त्रात व्यवहार शेष प्रतिकूल का आहे याचा अभ्यास केला जातो व तो अनुकूल करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुचवल्या जातात. धन्यवाद.